भारतीय तेल कंपन्या देशात अमेरिकन एलपीजी आयात करतील अशा पहिल्या दीर्घकालीन कराराची घोषणा भारताने केल्यानंतर 3च दिवसात अमेरिकेने भारतासोबत प्रोजेक्टाइल्स आणि क्षेपणास्त्र खरेदी करण्याचे काही महत्त्वाचे संरक्षण करार आता मंजूर केलेत। अमेरिकेने भारतासाठी अनेक मिलियन डॉलर्सच्या या लष्करी पॅकेजला मंजुरी दिल्यानंतर अमेरिका आता भारतावर लादलेला टॅरिफ कमी करणार का आणि या करारामुळे दोन्ही देशांमधले व्यापारी संबंध सुधारण्यास मदत होणार का असे अनेक प्रश्न निर्माण झालेत। पाहुयात याच संदर्भातला लोकशाही मराठीचा हा विशेष रिपोर्ट। अमेरिका भारतादरम्यान मोठा संरक्षण करार। एलपीजीशी संबंधित दीर्घकालीन करार झाल्यानंतर संरक्षण कराराला मान्यता। या करारानंतर अमेरिका आणि भारतादरम्यानचे व्यापारी संबंध सुधारणार का? अमेरिकेने भारतावर लादलेला टॅरिफ हटवला जाणार का? भारत आणि अमेरिकेदरम्यानचा व्यापारी तणाव कमी होण्यावर भर देत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारताला जॅव्हलिन मिसाइल्स आणि एक्सकॅलिबर प्रोजेक्टाइल्स आणि संबंधित उपकरणांची विक्री करायला मान्यता दिलेली आहे। या संपूर्ण कराराची अंदाजे एकूण किंमत 92.8 मिलियन डॉलर्स इतकी असून या संदर्भातली माहिती यूएस डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सीने गुरुवारी दिलेली आहे। या संरक्षण करारानुसार भारताला अत्यंत घातक अशी 100 FGM-148 जॅव्हलिन राउंड्स, एक जॅव्हलिन FGM-148 मिसाइल, 25 जॅव्हलिन लाइटवेट कमांड लॉन्च युनिट्स, जॅव्हलिन ब्लॉक 1 कमांड लॉन्च युनिट, 216 M98-2A1 एक्सकॅलिबर मिसाइल्स दिली जाणार आहेत। या एक्सकॅलिबर मिसाइल्सचा करार 47.1 दशलक्ष डॉलर्स इतका, तर जॅव्हलिन राउंड्सचा करार 45.7 दशलक्ष डॉलर्स इतका आहे। या करारामुळे दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्यास मदत होणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे। येणाऱ्या काळामध्ये भारत हा अमेरिकेकडून 100 जॅव्हेलिन अँटी टँक गाइडेड मिसाइल्स विकत घेणार आहे। त्याच्या सोबतीलाच कमांड लॉन्च युनिट सुद्धा भारताला अमेरिकेकडून प्राप्त होणार आहेत। खरं म्हटलं तर या कराराच्या माध्यमातून नक्कीच अमेरिकेला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे यामधून परकीय गंगाजळी सुद्धा प्राप्त होणार आहे। पण एका बाजूला अमेरिकेचा जरी या ठिकाणी फायदा असला आणि अमेरिकेच्या दबाव तंत्राला थोडंसं डायल्यूट करण्यासाठी भारताने हा निर्णय घेतला असे जरी काही लोक त्या ठिकाणी म्हणत असले तरी सुद्धा आज घडीला भारताची सुद्धा गरज आहे। अमेरिका आणि भारतादरम्यानचं टॅरिफ वॉर गेल्या काही दिवसांपासून जगभरात चर्चेचा विषय बनलेला आहे। रशियासोबतचा व्यापार भारताने बंद केला नाही तर हा टॅरिफ आणखी वाढवण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला होता। अमेरिकेसोबत वाढलेला हा व्यापारी तणाव कमी करण्यासाठी भारताने आता रशियासोबतचा व्यापार मर्यादित करणार असल्याचं अप्रत्यक्षरित्या जाहीर केलेलं होतं। त्यातच आता भारतीय तेल कंपन्या देशात अमेरिकन एलपीजी आयात करतील अशा पहिल्या दीर्घकालीन कराराची घोषणा भारताने केल्यानंतर 3च दिवसांनी अमेरिकेने भारतासोबत प्रोजेक्टाइल्स आणि मिसाइल्स खरेदी करण्याचे करार मंजूर केलेले आहेत। एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आणि त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये जर भारतानं रशियाकडून अशाच प्रकारे त्यांच्याशी व्यापार केला किंवा जर खनिज तेल घेतलं तर आम्ही 500% टेरिफ हे रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवर लावू, म्हणजेच भारताचा सुद्धा त्या ठिकाणी नंबर लागेल आणि 500% टेरिफ आम्ही भारतावर लावू अशा प्रकारचं दबाव तंत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी वापरलं। तर दुसऱ्या बाजूला एक प्रकारे भारताला जे आहे जवळ आणण्यासाठी डिफेन्स डीलच्या माध्यमातून एक महत्त्वाचा करार त्या ठिकाणी करण्यात आला। अमेरिकेने भारतातल्या आयातीवर 50% कर लादल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये दोन्ही देशांमधले व्यापारी तणाव शिगेला पोहोचले होते आणि आता ते काहीसे शांत झालेत। भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण शिथिल करण्यासाठी ही पावलं भारताने उचलल्याची चर्चा तर आहेच, पण या दरम्यान आता रशिया नेमकं कोणतं पाऊल उचलणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। अविनाश ढेगसकरसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।